शेतकरी बंधूंनो, नमस्कार. मला वाटतं आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही सर्वांनी थंब दाखवला तर मला इथं या ठिकाणी लक्षात येईल. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत आज आपण ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्रे हे यूट्यूबच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. तर आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रात जर म्हणलं तर महाराष्ट्र हे ज्वारीचं कोठार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये 50% पेक्षा जास्त ज्वारी ही सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होते. आणि या तिन्ही जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं सर्वसाधारण क्षेत्र हे सर्वात जास्त आहे. सरासरी सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरती ज्वारीची लागवड रब्बी हंगामामध्ये त्या ठिकाणी करण्यात येते. आपण जर पाहिलं तर आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि 15 सप्टेंबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत ज्वारीची पेरणीची वेळ आहे. आणि याच अनुषंगाने ज्वारीची पेरणी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावरती उत्सुक आहेत. परंतु सरासरी जर आपण पाहिलं तर ज्वारीची उत्पादकता ही आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी, म्हणजे फक्त 6.5 क्विंटल प्रति हेक्टर एवढा कमी उत्पादन आपल्याला ज्वारी पिकापासून मिळतं. आणि मग ह्याचं उत्पादन आपल्याला दुप्पट करायचंय, तिप्पट करायचंय, यासाठी आपल्याला कुठल्या महत्वाच्या 5 गोष्टी करायच्या आहेत, 5 सूत्र अवलंबायचे आहेत. त्याच गोष्टींचा उहापोह आपण आज या कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत आयोजित या यूट्यूबच्या या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत. तर सर्वात पहिलं आणि महत्वाचं सूत्र जर कुठलं असेल तर मूलस्थानी जलसंधारण. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे नेमकं काय, तर लक्षात घ्या की जे पाणी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये जे पाऊस पडतो त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला जमिनीत मुरवणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी म्हणून आपल्याला जी काही मशागतीची कामं करायची आहेत ती उताराला आडवी करायची आहेत. आणि ही मशागत करताना म्हणजे ज्वारी पेरणी करण्यापूर्वीच 5 ते 6 टन प्रति हेक्टर शेणखत चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, साधारणपणे ज्वारी पेरायच्या आधी 1.5 महिना आधी म्हणजे 45 दिवस आधी ऑगस्ट महिन्यामध्येच आपल्याला 3.60 बाय 3.60 म्हणजे साधारणपणे 3.5 बाय 3.5 मीटरचे सपाट वाफे या ठिकाणी यंत्राने करायचे आहे, सारा यंत्राने तयार करायचे आहे. आणि हे सारा यंत्राने सपाट वाफे केल्यानंतर बळीराम नांगराने त्याच्यामध्ये दंड टाकायचे आहे. आणि ह्या जर गोष्टी आपण केल्या तर ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे तो 100% जमिनीमध्ये त्या ठिकाणी मुरला जातो. आणि पाऊस मुरल्यामुळे जमिनीची जी जलधारण क्षमता आहे किंवा जे पाणी धरून ठेवण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं. आणि ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा तांत्रिक दृष्ट्या रेसिड्युअल मॉइश्चर इन सॉइल म्हणलं जातं की जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं पाणी, तर हे पाणी आपल्या ज्वारी पिकाला रब्बी हंगामामध्ये उपयोगी पडतं. आणि फक्त तुम्ही हे 3.5 बाय 3.5 मीटरचे जर नुसते सपाट वाफे तयार केले तर तुमच्या ज्वारीच्या उत्पादनामध्ये 30 ते 35% पर्यंत वाढ होत असल्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी घेतलेल्या विविध संशोधनातून हा निष्कर्ष निघालेला आहे. त्यामुळं मूलस्थानी जलसंधारण किती महत्वाचं आहे किंवा ज्वारी उत्पादन वाढीचा जो महत्वाचा पहिलं सूत्र आहे हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली की ज्वारी लागवडीसाठी वापरण्यात येणारे वाण. ज्वारीमध्ये आपण बघतो की वर्षानुवर्ष लोक दगडीच लावतायत किंवा त्यांच्याकडे जे उपलब्ध बियाणं आहे, घरगुती बियाणं आहे त्याचा वापर करतायत. पण आज आपण व्यापारी दृष्ट्या जर शेती करायचं म्हटलं तर आपल्याला सुधारित वाणांचा वापर करावा लागेल. आणि यासाठी म्हणून जर आपली जमीन हलकी असेल तर हलक्या जमिनीसाठी, म्हणजे जमिनीची खोली कशी आहे, फुटभर खोल आहे फक्त, म्हणजे 1 फुटच माती आहे, खाली पूर्ण खडक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण हलकी जमीन म्हणतो, फुटभर जमीन म्हणतो, त्या जमिनीमध्ये फुले अनुराधा किंवा फुले मावली या वाणांची लागवड करायची, पेरणी करायची. जर मध्यम जमीन असेल, साधारण 2 फुटापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी
माती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण फुले सुचित्रा असेल, फुले माऊली, चित्रा, परभणी मोती, मालदांडी जो की आपल्या भागातला अतिशय प्रसिद्ध असा वाण आहे. M35 डॅश नावाने ओळखला जातो. 35 एक मालदांडी त्याची सुद्धा लागवड तुम्ही मध्यम जमिनीत करू शकता. भारी जमीन जर असेल तर त्या भारी जमिनीमध्ये साधारण 2 फुटापेक्षा जास्त खोलपर्यंत त्या ठिकाणी काळी जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये फुले वसुधा आहे, फुले यशोदा आहे, CSV 22 आहे. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आलेली क्रांती आहे, परभणी मोती आहे. या वाणांचा आपण उपयोग भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी करायचा आहे. आणि अशी परिस्थिती आहे की जमीन पण भारी आहे आणि बागायती आहे, 2-3 वेळेस तुम्ही त्याला पाणी देऊ शकता. अशा परिस्थितीमध्ये फुले रेवती या सुधारित वाणांचा वापर आपल्याला ज्वारीच्या पेरणीसाठी करायचा आहे. कारण फुले रेवती हे वाण पाण्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतं. आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट ज्वारीचा उतारा मिळाला तो आपल्याला या फुले रेवती नावाच्या वाणापासूनच मिळालेला आहे. त्यामुळे भारी बागायती जमिनीमध्ये हेक्टरी 60 क्विंटल पर्यंत उतारा आपल्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे. तर ह्या फुले रेवती या वाणाचा वापर आपण अवश्य करावा. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ज्वारीचा वापर कशासाठी करणार आहोत त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला हुरडा तयार करायचा असेल तर हुरड्यासाठी म्हणून फुले मधुर आहे, फुले उत्तर आहे या वाणाची निवड करा. तुम्हाला त्या ज्वारीपासून जर लाह्या करायच्या असतील तर फुले पंचमी या वाणाची निवड करा. तुम्हाला त्या ज्वारीपासून जर पापड तयार करायचे असतील तर फुले रोहिणी या वाणाचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्वारीच्या वाणाची निवड महत्वाची आहे ती करायची आहे. हा दुसरा महत्वाचा सूत्र झालं आपलं की जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड. जसं पहिलं सूत्र पाहिलं मूळस्थानी जलसंधारण, दुसरं सूत्र पाहिलं सुधारित वाणांची निवड, तिसरं महत्वाचं सूत्र आहे बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन. की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की शेतकरी पूर्वीपासून ज्वारीला कुठली बीज प्रक्रियाच करत नाही. काही जे सुधारित शेतकरी ते ज्वारीमध्ये त्या ठिकाणी 300 मेष गंधक साधारणपणे 4 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे 300 मेष गंधकाची जर बीज प्रक्रिया केली तर बुरशीजन्य रोगापासून आपण ज्वारीचा त्या ठिकाणी बचाव करू शकतो. याबरोबरच विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार पोटॅशियम नायट्रेट 0.05% म्हणजे फक्त 5 ग्राम 13,045 10 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिसळायचं आणि 10 ते 12 तास ज्वारीचं बियाणं त्या ठिकाणी भिजत ठेवायचं आणि नंतर ते पेरणीला वापरायचं. यानंतर दुसरी आणि अतिशय महत्वाची जी बीज प्रक्रिया आहे ती आहे जीवाणू संवर्धक खताची बीज प्रक्रिया. ज्वारीकरिता तुम्ही ऍसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू हे जीवाणू खत त्या ठिकाणी वापरू शकता. साधारणपणे लिक्विड मध्ये असतील तर 10 मिली प्रति किलो बियाणे आणि जर हेच जीवाणू तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये असतील म्हणजे काळ्या रंगाचे जे पावडर मध्ये तुम्हाला मिळतात हे जीवाणू खत तर ते 25 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपल्याला या जीवाणू संवर्धक खताची बीज प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. बरेच शेतकरी काय करतात की ज्वारी उगवल्यानंतर 2 महिन्यांनी, कोण 1.5 महिन्यांनी, कोण 1 महिन्यांनी खत त्या ठिकाणी ज्वारीसाठी वापरतात. एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची जमीन कशी आहे आणि पाण्याची सोय कशी आहे यानुसार ज्वारीच्या पिकाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. एकदम हलकी जमीन आहे जसं आपण मगाशी चर्चा केली आपण अनुराधा माऊली हे वाण लावणार आहोत त्याला जास्त खत टाकून काही उपयोग नाही. त्याला फक्त तुम्ही युरिया वापरायचं किंवा नत्रयुक्त खत वापरायचं म्हणजे हेक्टरी 25 किलो नत्र हलक्या जमिनीमध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस आहे. तुमची मध्यम जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये तुम्ही 40 किलो नत्र 20 किलो स्फुरण ह्या दोनच गोष्टी वापरायच्या. तुमची मध्यम जमीन आहे पण बागायती जमीन आहे अशा परिस्थितीमध्ये 80 किलो नत्र 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालासचा वापर करा. तुमची जमीन भारी आहे पण त्या ठिकाणी बागायती नाहीये अशा परिस्थितीमध्ये 60 किलो नत्र 30 किलो स्फुरद याचा तुम्ही वापर करू शकता. आणि तुमची जमीन भारी पण आहे पाण्याची पण सोय आहे म्हणजेच भारी बागायती जमिनीसाठी तुम्ही त्या ठिकाणी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालासचा वापर त्या ठिकाणी करू शकता. तर हे तिसरं महत्वाचं सूत्र आपण पाहिलं की
ज्वारी उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन किती महत्वाचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही खतं जे आपल्याला वापरायचे आहे हे पेरणी करताना 2 चाण्याच्या पावडरीचा वापर करून पेरणी बरोबरच खत त्या ठिकाणी बेसल डोस जाणं गरजेचं आहे ज्वारीला. नत्रयुक्त खतं बागायती जमिनीमध्ये तुम्ही 2 हप्त्यात विभागून देऊ शकता, पण स्फुरद आणि पालाशयुक्त खतं जे आहे हे पेरणी करतानाच आणि बियाण्याच्या खाली पडणं फार गरजेचं आहे. त्यामुळं पेरणी आणि खतांचा वापर एकाच वेळी होणं गरजेचं आहे. चौथं जे महत्वाचं सूत्र आहे ज्वारी उत्पादन वाढीमधलं ते आहे की आपण बघतो की कोरडवाहू ज्वारीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसते. मग आपल्याला जे काही पावसाचं पाणी आहे किंवा जमिनीवरती जे पाणी आहे ते पाणी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाष्पीभवनाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून उडून जाऊ नये याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर 60 ते 70% पाणी हे बाष्पीभवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमिनीत उडून जातं. आणि याच्यासाठी म्हणून जर ज्वारीसाठी आपण आच्छादनाचा वापर केला तर तो नक्कीच आपल्यासाठी खूप फायद्याचा होतो. आणि हे जे आच्छादन करायचं आहे आपल्याला ज्वारीला हे 50 दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे. आणि या संशोधनात असे आढळून आलं की 14% पर्यंत तुमची उत्पादनामध्ये वाढ ह्या फक्त आच्छादनाचा वापर केला तर होतो. ज्वारीमध्ये आपली ज्वारी तण मुक्त ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात पहिले 1.25 महिना म्हणजे पहिले 40 दिवस ज्वारीमध्ये कोणत्याही प्रकारचं तण येऊ नये या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी म्हणूनच आपण सुरुवातीच्या 1.25 महिन्यामध्ये 1-2 वेळेस ज्वारीची निंदणी करणं असेल. 3 कोळपण्या ज्वारीच्या पिकासाठी अत्यंत महत्वाच्या. एक लक्षात घ्या, पहिली कोळपणी फटीच्या कोळपानी, दुसरी पाचसीच्या कोळप्याने आणि तिसरी दातेरी कोळप्याने. आणि ही कधी करायची ही वेळ एक अत्यंत महत्वाची आहे की पहिली कोळपणी ज्वारी ज्यावेळेस आपली 20-21 दिवसाची म्हणजे 3 आठवड्याची होईल त्यावेळेस फटीच्या कोळप्याने आपल्याला पहिली कोळपणी करायची. 5 आठवड्यानंतर पाचसीच्या कोळपाने आपल्याला ज्वारीची कोळपणी करायची. आणि साधारणपणे 8 आठवड्याने म्हणजे जवळपास 56 ते 60 दिवसानंतर ज्वारीच्या पेरणीनंतर आपल्याला दातेरी कोळप्यानी ज्वारीची त्या ठिकाणी कोळपणी करायची आहे. म्हणजे ही कोळपणी सुद्धा एक प्रकारे चांगलं त्या ठिकाणी मल्च तयार करते. ज्वारीच्या वाढीसाठी मुळांना त्या ठिकाणी हवा त्या ठिकाणी निर्माण करून देते आणि ज्वारीची वाढ उत्तम प्रकारे होताना आपल्याला दिसून येते. याबरोबरच दुसरं जर महत्वाची गोष्ट आपण पाहिली तर या कोळपणीमुळे तसंच आच्छादनाच्या वापरामुळे बाष्पीभवन कमी होतं आणि आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ त्या ठिकाणी होताना दिसून येते. आणि शेवटची जी महत्वाची गोष्ट आहे ज्वारी उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला जी सांभाळायची आहे किंवा ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्वारीचं उत्पादन अतिशय चांगलं घ्यायचं आहे ती आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन. ज्वारीवरती जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये खोडकीड असेल, खोडमाशी असेल, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि आळीमध्ये म्हणलं तर कणसातली आळी अशा या 4-5 प्रकारच्या ज्या किड्या आहेत ते ज्वारीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान त्या ठिकाणी करताना आपल्याला आढळून येतात. याकरिता म्हणून आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. आत्ताच्या हल्लीच्या मागील 1-2-3 वर्षापासून जर आपण पाहिलं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल किंवा लष्करी आळीचा सुद्धा प्रादुर्भाव ज्वारीच्या पिकावरती मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि यासाठी म्हणून खोलगट नांगरणी करणे आणि याचे जे अंडे आहेत किंवा ह्या ज्या आळ्या आहेत त्या उन्हामध्ये एक्सपोज होतील आणि त्या मरून जातील जेणेकरून आपल्या पिकाला त्रास होणार नाही. तर नांगरणी करणं असेल, मशागतीची कामं करणे असतील, वेळेवरती जर पेरणी केली तरी सुद्धा तुम्ही खोडमाशीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकता. लष्करी आळीसाठी कामगंध सापळ्याचा वापर असेल आणि आवश्यकता पडल्यास सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर फक्त आपल्याला लिंबोळी आरची फवारणी घ्यायची आहे. पण त्यांनी जर कीडचा प्रादुर्भाव जास्त असेल, अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून आपल्याला या पूर्ण किडीवरती नियंत्रण मिळवायचं आहे. कामगंध सापळ्याचा सुद्धा वापर आपण जर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच केला तर नक्कीच या किडीचं आपल्याला जे ETL लेवल म्हणतो आपण किंवा नुकसानीची पातळी आहे ती काढण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर आपल्याला फवारणी घेणं परवडतं का नाही हे सुद्धा पाहून आपण ठरवू शकतो. तर त्याचाही आपण वापर करावा. दुसरी महत्वाची गोष्ट खोडकीड असेल, खोडमाशी असेल तर या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथॉक्झाम 30FS याची आपण बीज प्रक्रिया जर केली तर या किडीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी आणता येऊ शकतं. आणि
आज जो आपण हा कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी 5 सूत्र पाहिली, त्याच्यामध्ये मशागतीची कामं असतील, मुजकानी जलसंधारण असेल, सुधारित वाहनांची निवड असेल, बीज प्रक्रिया असेल, उत्तम पद्धतीने खत व्यवस्थापन असेल, अंतर मशागत, आच्छादनाचा वापर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, या पंचसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी ज्वारीची उत्पादकता दुप्पट ते तिप्पट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही, असा विश्वास आजच्या या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद.